तेरे लिए जीऊंगा। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। क्रूस पर जीवन दिया और रक्त भी बहाया। क्रूस पर जीवन दिया और रक्त भी बहाया। पापों को मिटाने आया जगत में, उसकी स्तुति करो। पापों को मिटाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा घर है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा घर है। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, ओ जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है। वो यहोवा हमारे संग संग है, वो सर्वशक्तिमान प्रभु है। वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा घर है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा घर है। समुद्र को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला। ओ समुद्र को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला। जो वायदों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वायदों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा घर है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा घर है। लाजरस को जिसने जिलाया, जक्कर को जिसने बचाया। ओ लाजरस को जिसने जिलाया, जक्कर को जिसने बचाया। जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा घर है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा घर है।
लोगों को चंगा करता है, वही तेरे अधर्मों को क्षमा करता है, तेरे सब रोगों को चंगा करता है। हालेलुया 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 हालेलुया। वही तो तेरे प्राणों को नाश होने से बचाता है। ए मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। ए मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। सत्यानाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल के कीट से मुझे उबारा। सत्यानाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल के कीट से मुझे उबारा। हालेलुया 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 हालेलुया। मेरे पैरों को दृढ़ किया है, चट्टान पर खड़ा किया है। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। ए मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हे यहोवा के दूतों उसको धन्य कहो, हे सारी सृष्टि उसको धन्य कहो। हे यहोवा के दूतों उसको धन्य कहो, हे सारी सृष्टि उसको धन्य कहो। धन्य हो धन्य हो धन्य हो धन्य हो। उसके राज्य के सब स्थानों में यहोवा को धन्य कहो। ए मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। ए मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। यावेळेला आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया, आपले हात त्या स्वर्गाकडे करूया. कारण परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. मेरा यीशु है मुझको भला, वही काफी है सदा सर्वदा। मेरा यीशु है मुझको भला, काफी है सदा सर्वदा। दुख में रोग में हर मुसीबत में मेरे मन वही काफी है मुझे। दुख में रोग में हर मुसीबत में मेरे मन वही काफी है तुझे। कलवरी के पहाड़ पर चढ़ा, था मुकुट कांटों का सिर पर। कलवरी के पहाड़ पर चढ़ा, था मुकुट कांटों का सिर पर। मेरी वेदना
है। दिव्य प्रेम का वही स्रोत है, वही आदि वही अंत है। दिव्य प्रेम का वही स्रोत है, 10,000 में अति श्रेष्ठ है वो, स्तुति वंदना के योग्य वो। 10,000 में अति श्रेष्ठ है वो, स्तुति वंदना के योग्य वो। जिंदगी का सफर, जिंदगी का सफर है कठिन, आते हैं अवरोध पल चिन्ह। जिंदगी का सफर है कठिन, आते हैं अवरोध पल चिन्ह। दिन में मेघ स्तंभ, रात्रि अग्नि स्तंभ, बन के राह चलाएगा मुझे। दिन में मेघ स्तंभ, रात्रि अग्नि स्तंभ, बन के राह चलाएगा मुझे। मेरे दुखों का होगा दमन, आंसू पोछेगा जो आँखों की नम। मेरे दुखों का होगा दमन, आंसू पोछेगा जो आँखों की नम। राजा बन के जब बादलों पर आएगा, मैं भी उसके संग जाऊंगा। राजा बन के जब बादलों पर आएगा, मैं भी उड़ उसके संग जाऊंगा। मेरा यीशु है मुझको भला, वो ही काफी है सदा सर्वदा। मेरा यीशु है मुझको भला, वो ही काफी है सदा सर्वदा। दुख में, रोग में, हर मुसीबत में, मेरे मन वो ही काफी है तुझे। दुख में, रोग में, हर मुसीबत में, मेरे मन वो ही काफी है तुझे। दुख में, रोग में, हर मुसीबत में, मेरे मन वो ही काफी है तुझे। मेरे मन वो ही काफी है तुझे। हे माझ्या स्वर्गातील प्रेमळ बापा, तुझे आभार मानते प्रभूची या सुंदर अशा वेळेकरता. होय प्रभू परमेश्वर बाप्पा, आजच्या या भक्तीमध्ये, या स्तुती आराधनेमध्ये तू उतरून आलेला आहेस असा आमचा विश्वास आहे प्रभूची. इथे असणाऱ्या प्रत्येक जणांची आज तू अंतकरण पाहत आहेस प्रभू परमेश्वर बाप्पा. आमची अंतकरण तू तयार केलेली आहेस प्रभूची येणाऱ्या वचनासाठी, म्हणून मी तुझा आभार मानते प्रभूची. येणारं वचन जे दुधारी तलवारीपेक्षा सुद्धा तीक्ष्ण आहे प्रभूची, जे जिवंत आहे प्रभूची, जे कार्य करणार आहे प्रभू परमेश्वर बाप्पा, आज होऊ दे प्रभूची. ते वचन आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करणार असेल प्रभूची. ते वचन आम्ही ऐकून सोडून न देता त्याप्रमाणे आचरण करणारे तू आम्हाला बनव प्रभू परमेश्वर बाप्पा. ते वचन फक्त आमच्यापुरतं सीमित न ठेवता इतरांपर्यंत नेणारे तू आम्हाला बनव प्रभू परमेश्वर बाप्पा. ते वचन ऐकून आम्ही आमची जीवनं नीट करावी, इतरांची जीवनं नीट करण्याकरता त्याचा उपयोग करावा, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर प्रभूजी. होय प्रभू परमेश्वर बाप्पा, आज पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. आम्ही जसे आहोत तसे तुझ्या समोर येतो बाप्पा. पवित्र आत्मे आम्ही प्रत्येकाचा तू ताबा घेतो तुझी. होय प्रभू परमेश्वर बाप्पा, आज पुन्हा नव्याने तुला समर्पित होतो.
विशेष करून मागते प्रभूची 5 मिनिट तुझ्या हातामध्ये घे आणि ते बोलत असताना प्रभू परमेश्वर बाप्पा त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द प्रभू परमेश्वर बाप्पा, आत्म्याच्या समक्ष ते खाली असावा तू असं कर प्रभूची. कारण तुझं वरील ज्ञान पुरव प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि पुन्हा एकदा प्रभूजी तुझं आणि तुझंच गौरव तू करून घे प्रभू परमेश्वर बाप्पा. इथून पुढची संपूर्ण वेळ मी तुझ्या हातामध्ये सोपवून दे. ही प्रार्थना धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावात करते म्हणून तो ऐक बाबा. आमेन. आपण सर्वजण जागेवर बसून प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडं आम्ही आपलं लक्ष केंद्रित करूया. फार सुंदर वेळ आहे आणि परमेश्वरानं तुमच्या आणि आमच्या अंतकरणं त्याच्या वचनासाठी तयार केलेले आहेत आणि नक्कीच परमेश्वराची तुमच्यासाठी एक महान योजना आहे आणि त्या योजनेच्या द्वारेच तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात. आणि आज आम्ही पापार्पण शिकणार आहोत आणि 5 अर्पण जे या विधीवर केले गेलेले आहेत आणि त्या अर्पणांचा आम्ही अभ्यास करत असताना मागच्या वेळेस आम्ही दोषार्पण बघितलेलं आहे. गेले 2 आठवडे आम्ही दोषार्पण आणि त्याचं महत्त्व आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनात ते कसं लागू होतं ते आम्ही बघितलेलं आहे. आज आम्ही पापार्पण शिकणार आहोत आणि त्याची वचनं मी सांगतो जी आजच्या मन्नासाठी वापरले जाणार आहेत आणि त्याचाच आम्ही अभ्यास करणार आहे. लेवी याचा 4था अध्याय, पूर्ण 4था अध्याय जर तुम्ही आम्ही बघितलं तर त्यामध्ये पापार्पण सांगितलेलं आहे. ते आपण नंतर जसं आपण वचन शिकणार आहे ते आपण घेणार आहे. पण 6वा अध्याय 24 ते 30 वचनसुद्धा या अर्पणाचा विधी कसा असावा त्याबद्दल सांगितलेलं आहे. ते वचन आपण वाचूया आणि मग आपण पुढील अभ्यासाला आपण सुरू करूया. लेवियाचा 6वा अध्याय 24 ते 30 वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे यांना सांग की पापार्पणाचा विधी असा, ज्या ठिकाणी होम बलीचा वध करतात तेथेच परमेश्वरासमोर पाप बलीचाही वध करावा. तो परम पवित्र होय. जो याजक पाप बली अर्पेल त्याने तो खावा. दर्शन मंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी तो खावा. ज्याला त्याच्या मांसाचा स्पर्श होईल तो पवित्र आहे आणि त्याचे रक्त एखाद्या वस्त्रावर उडाले तर असे वस्त्र पवित्र स्थळी धुवावे. ते मांस मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे. पण पितळेच्या पात्रात ते शिजवले असेल तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे. ते खाण्याचा हक्क याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे. ते परम पवित्र होय. पण ज्या पाप बलीचे काही रक्त दर्शन मंडपात पवित्र स्थानी प्रायश्चित्तासाठी आणतील त्याचे मांस खाऊ नये, ते अग्नीत जाळावे. प्रभूची स्तुती असो. फार महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे. आता या ठिकाणी कशा प्रकारे अर्पण करायचं आहे ती पद्धत या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि मग 4थ्या अध्यायामध्ये कशा प्रकारे कोणी अर्पण करायचं आहे त्याबद्दल आम्ही आज अभ्यास करणार आहोत. आता आम्ही मागच्या वेळेस बघितलं, आपण अभ्यास करत असताना आपण किती कॅटेगरीमध्ये अभ्यास करत आहोत? किती?
6 कोणकोणते? त्याचं स्वरूप, अर्पण करणाऱ्याचं कार्य, याजकाचं कार्य, देवाला जो भाग मिळणार आहे, अर्पण करणाऱ्या याजकाला जो भाग मिळणार, आणि अर्पण करणाऱ्या व्यक्तीला काय मिळणार आहे, यामधून आम्ही अभ्यास करत आहोत. आता ह्या अर्पणाचं स्वरूप काय आहे? आता मागच्या अर्पणाचं जे दोषार्पण आहे त्याचं स्वरूप होतं की ज्या गोष्टीबद्दल आम्ही अपराधी आहोत, त्या वस्तूला वस्तू, नगाला नग, ज्याचा दोष आहे आमच्यावर, ते दोषाची पूर्ण भरपाई आम्ही देणं. म्हणजे आमच्या अपराधाचं डेन्सिटी काय आहे, त्याचं काय काय कृती आम्ही केलेली आहे, त्यावर काय होतं, अर्पण ठरले जात होते. आता हे अर्पण जेव्हा पापार्पण, आणि हे अर्पण आम्ही बघितलं, हे करणं अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे. आणि हे अर्पण केल्याशिवाय आम्ही देवाच्या समक्षतेत जाऊ शकत नाही. आणि हे अर्पण तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही जास्त वेळ ह्या अर्पणावर घालवणार आहे. कारण देवाचं वचन सांगते, सर्वांनी पाप केलेलं आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. पापाचा परिणामच आहे की मानवामध्ये मरण आलेलं आहे. आणि म्हणून पाप हे फार महत्वाचं आहे. आणि मग आम्ही पापाला ओळखणं, पापाला नीट समजून घेणं, आणि मग ह्या अर्पणाकडं बघणं, हे तितकंच महत्वाचं आहे. आता या अर्पणाचं स्वरूप, 4 अध्याय, आता बघा, ह्या अर्पणामध्ये आणि दोषार्पणामध्ये आता लक्षात ठेवा, 2 गोष्टी चिटकलेल्या आहेत. आम्ही बघितलेलं आहे, आमचे अपराध आणि आमची पातकं 2 एकत्र आहेत. आमचे अपराध आणि आमचे पातके आम्ही मागील दोन्ही अभ्यासांमध्ये आम्ही शिकलेलो आहोत, अपराध आणि आमची पातकं. आता या दोन्हींसाठी अर्पण आहे. अपराधांसाठीचं अर्पण आपण बघितलेलं आहे, पण अर्पण, दोषार्पण आणि पापार्पणामध्ये फरक हा आहे की दोषार्पणामध्ये आम्ही बघितलं, होले अर्पण केले जात होते आणि पारव्यांचे पिल्लं अर्पण केले जात. आता ह्या पापार्पणामध्ये कुठल्याही प्रकारे पक्षाचा बळी दिला जात नव्हता, अर्पण दिली जात नव्हती. नाही, आपण दोषार्पणामध्ये बघितलं की सपीठ सुद्धा आहे. आता पापार्पणामध्ये सपीठ सुद्धा नाही. हे एक वैशिष्ट्य आहे आम्ही म्हणू शकतो या अर्पणाचं. यामध्ये पक्षी कुठलाच अर्पण केलेला नाही आणि सपीठ म्हणजे भूमीचा उपज सुद्धा अर्पण केलेला नाही. मग आता हे अर्पण जेव्हा आम्ही वैशिष्ट्य बघतो, हे कशाच्या आधारावर आहे? आता बघा, जेव्हा परमेश्वर पापाकडे बघतो किंवा एखाद्या पापी व्यक्तीकडे बघतो, तेव्हा तो कसा बघतो हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच आम्ही वेळेस बघतो, म्हणतो बघा आम्ही ख्रिश्चन आहोत आणि आमच्यासाठी इतके बंधनं आहेत, नाही का, पाप आम्ही करायचं नाही, हे आम्ही करायचं नाही, ते आम्ही करायचं नाही, ते आणि बघा बाकीचे लोक करत आहेत. मग परमेश्वर त्यांना काय करत नाही का? ते कसे काय प्रॉस्पर व्हायला आले, ते कसे काय नाही? बऱ्याच वेळेस ख्रिस्ती लोकांना हा प्रश्न आहे. पण आम्ही हे बघणं गरजेचं आहे
की मानव आम्ही कसं बघतो त्यापेक्षा परमेश्वर पापाकडं किंवा परमेश्वर पापी लोकांकडं कसा बघतो हे जर मला समजायचं आहे तर मला ही अर्पण समजायची आहेत, लक्षात ठेवा. आता इथं हे पापाचं अर्पण बघा, परमेश्वर सगळ्या गोष्टी ह्या छाया म्हणून दिल्या होत्या, एक पॅराबल म्हणून किंवा एक आम्हाला समजावं त्याचं गांभीर्य म्हणून या गोष्टी छाया म्हणून दिल्या होत्या. आम्ही नव्या करारात वास्तविक ख्रिस्त पापार्पण होऊन आमच्या पापांसाठी वधस्तंभी दिला. पण जर मला पापमुक्त व्हायचं आहे, जर मला पापांची क्षमा या वधस्तंभावर मला स्वीकारायची आहे, तर मला ही अर्पण आणि तिची वैशिष्ट्य समजणं फार गरजेचं आहे. आता लक्षात ठेवा, हे पापार्पण वेगवेगळ्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत, पण हे ठरवायचं कसं? मग आता परमेश्वर कसा बघत आहे? परमेश्वर त्या गुन्हेगाराचा किंवा त्या पापी व्यक्तीचं स्थान किंवा त्या पापी व्यक्तीचं पद देवाच्या दृष्टीनं काय आहे त्यावर परमेश्वर ते अर्पण ठरवत आहे. आणि म्हणून हे अर्पण पापी करणाऱ्या व्यक्तीचं स्थान काय आहे, परमेश्वर त्याला कुठल्या पदावर कुठल्या स्थानावर ठेवलेलं आहे त्यावर डिपेंड करतं की त्यानं कुठलं अर्पण आणायचं. आता जगामध्ये उलटी पद्धत आहे नाही का, जितकं आमचं मोठं स्थान तितकं आम्हाला कमी द्यायचं आहे, तितके आम्हाला कमी परमिशन घ्यायचे आहे, तितका आम्हाला कमी खर्च आहे. पण बिचारा गरीब, त्याला कोणच वाली नाही आहे, जो सगळ्यात खालच्या स्तराला आहे, त्याला सगळे नियम आहेत नाही का, सगळे नियम त्यानं पाळायचे, सगळ्या गोष्टी त्यानं बिचाऱ्यानं सगळा खर्च करायचा. हे जगामध्ये पद्धत आहे. पण देवाचं शास्त्र, पवित्र शास्त्र आम्हाला उलट सांगत आहे की परमेश्वर जगाच्या विरुद्ध विचार करतो. आणि म्हणून ख्रिस्ती लोकांनी देवाचा विचार जेव्हा करतो तेव्हा आम्ही जगाच्या विरुद्ध आम्ही विचार करत आहोत हे आम्ही समजून घेणं फार गरजेचं. आता परमेश्वर कसं बघतो बघा, आता 4 अध्याय आणि 3 वचनामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून लोकांवर दोष येईल अशा प्रकारचे पाप जर अभिषिक्त याजकाने केले तर त्याने आपल्या पातकांबद्दल पापबळी म्हणून एक दोषहीन गोरा परमेश्वराला अर्पावा. आता बघा, पहिलीच कॅटेगरी आहे परमेश्वराच्या दृष्टीनं सगळ्यात हायर कॅटेगरी कोण आहे? परमेश्वराच्या दृष्टीनं लोकांमध्ये, त्याच्या निवडलेल्या लोकांमध्ये कोण परमेश्वर दृष्टीने कोण आहे उंच? तर अभिषिक्त याजक, अनॉइंटेड प्रिस्ट असं म्हणलेलं आहे. नुसते प्रिस्ट नाही आहेत, तर त्याच्या आधी काय आहे ते अनॉइंटेड प्रिस्ट आहेत. म्हणजे देवाच्या दृष्टीनं तो ग्रुप आहे, तो पद आहे, ते कसं आहे? हायर आहे देवाच्या दृष्टीनं, अभिषिक्त याजक. आता तुम्ही आणि आम्ही कोण आहोत? आम्हीही याजक आहोत, आम्हीही अभिषिक्त याजक आहोत. आम्हीही देवाच्या दृष्टीनं आम्ही पवित्र याजकगण आणि राजकीय याजकगण आम्ही आहोत. आणि देवाच्या दृष्टीनं आम्ही अधिक अर्पण करणं गरजेचं. म्हणून याचकांना काय सांगितले, काय अर्पण करायचं आहे? गोरा म्हणजे काय? हा, बुल, दष्टपुष्ट बैल, मोठाच्या मोठा. कितीला येतो बैल आता?
म्हैस येते आता दूध ती म्हैस 1,00,000-2,00,000 येत्या. हा 5,00,000 7,00,000 तो रेडा किंवा हे अर्पण याचकानं करायचं. आता दुसरी कॅटेगरी बघूया. 13 आणि 14 वचन वाचा कोणतरी. इस्रायलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते जनसभेच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याने ते दोषी ठरले आणि मग त्यांनी केलेले पाप कळून आले, तर जनसभेने गोऱ्ह्याचा पाप बली अर्पावा आणि तो दर्शन मंडपासमोर आणावा. आता दुसरी कॅटेगरी इस्रायल लाच्या सर्व मंडळीकडून. आता लक्षात ठेवा, इस्रायलाची मंडळी म्हणलेला आहे. कोण आहे ती? ही निवडलेली मंडळी आहे, कॉंग्रिगेशन. लक्षात ठेवा, हे देवाचे निवडलेले लोक आहे. परमेश्वराने इस्रायलाला जगातून वेगळं केलं आणि त्यांना निवडलं. जसं ख्रिस्तानं जगातून मंडळीला वेगळं केलं आणि त्याची वधू म्हणून तिला संबोधलं. नवा राष्ट्र, जसं इस्रायलाला नवं राष्ट्र परमेश्वरानं वेगळं केलं, तसं मंडळीलाही नवं राष्ट्र म्हणून इफिस्करास पत्रामध्ये ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की आम्ही नवं राष्ट्र, परमेश्वराचं निवडलेलं राष्ट्र आम्ही आहोत. आता बघा, दुसरी कॅटेगरी सुद्धा काय अर्पण करायचं आहे? गोऱ्हाच अर्पण करायचा आहे. म्हणजे परमेश्वराच्या निवडलेल्या मंडळीनं, परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांनी आणि अभिषिक्त याचकांनी काय करायचं आहे? दोघांचंही अर्पण एकच आहे. म्हणजे देवाच्या दृष्टीनं मंडळीतील प्रत्येक व्यक्ती, मग तो कोणी असो, हा देवाच्या दृष्टीनं तितकाच महत्वाचा आहे जितका याजक महत्वाचा आहे. म्हणून मंडळी सर्व कोण आहे? याजक आहे. पण त्या याचकांवर, त्या मंडळीवर जो अभिषिक्त याजक म्हणून ठेवलेला आहे, मेंढपाळ म्हणून, त्या दोघांचंही परमेश्वराच्या दृष्टीने स्थान हे एकच आहे. कारण या दोघांनाही काय दिलेलं आहे? एकच अर्पण करायला सांगितलेलं आहे. आता इथं आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. मी कॉंग्रिगेशन मधला एक सभासद, सदस्य असो, किंवा मी पास्टर, लीडर, टीचर, संडे स्कूल टीचर, वडील, कोणी मंडळीवर अधिकारी म्हणून त्यांना सांभाळायची जबाबदारी, प्रेषित असो, शिक्षक असो, सुवार्थिक असो, पास्टर असो, टीचर असो, हे मंडळीला वाढवण्यासाठी, स्थिर करण्यासाठी, सत्यामध्ये चालवण्यासाठी हे अभिषिक्त सेवक आहेत, हे अभिषिक्त याजक आहेत. देवाच्या दृष्टीने हे दोघंही काय आहेत? एक समान आहेत. आणि म्हणून त्यांच्या पापांबद्दल काय आहे? एक समानच अर्पण आहेत. आता इथं एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की परमेश्वर जेव्हा म्हणतो की एखाद्या अभिषिक्त सेवकाने किंवा अभिषिक्त याजकाने पाप केलं, किंवा जेव्हा तो म्हणतो इस्रायलाच्या मंडळीने जर पाप केलं, म्हणजे देवाचा सेवक ही पाप करू, कारण देवाचं वचन सांगते सर्वांनी, फक्त लोकांनी नाही, सर्वांनी पाप केलेला आहे आणि त्याच्या गौरवाला अंतर नाही. तर जर देवाच्या दृष्टीने अभिषिक्त याजक पाप करू शकत नाही असं जर असतं तर या बायबलमध्ये ते लिहिलं. आणि म्हणून जेव्हा आपण सेवकांकडे बघतो, नाही का, आपण जेव्हा याजकांकडे बघतो, मेंढपाळांकडे बघतो, आम्ही क्रिटिसाइज करायला पुढं असतो, पाळक आहे,
हा नाही का? आणि पाळकाला मात्र इतकं दुर्बिणीतनं बघितलं जातं. पाळकाने काय करायला नको, पालकाच्या हातून काय व्हायला नको, नाही की व्हायला नकोच आहे, कुणाच्याच हातून व्हायला. पण जेव्हा मंडळी म्हणून आम्ही जीवन जगत आहोत, आम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आम्ही सर्वजण मंडळी जेव्हा म्हणतो, आम्ही मंडळीतील प्रत्येक अवयव आणि मग त्यांच्यावर नेमलेला अभिषिक्त याजक हे सर्व पाप करू शकतात. मग करावं का? नाही. आम्ही कृपेकडे बघत आहोत, नाही का? कृपेकडं. पण पाऊल रोमच्या पत्रामध्ये फार सुंदर सांगतो, कृपा वाढावी म्हणून मी पाप करावं का? जितकं पाप जास्त तितकं काय, पापाची क्षमा सुद्धा जास्त आहे, तितकी कृपा सुद्धा जास्त आहे माझ्यावर. म्हणून मला जास्त कृपा मिळावी, मग मी जास्त पाप करणार. पाऊल म्हणतो कधीच नाही. आम्ही पाप करू नये म्हणून तर हा सगळा अभ्यास करत आहोत आम्ही, की आमच्या हातून पाप होऊ नये, त्याचं गांभीर्य आम्हाला समजावं. आणि म्हणून देवाच्या दृष्टीनं अभिषिक्त याजक आणि मंडळी, निवडलेले लोक, यांचं पाप देवाच्या दृष्टीने एक समान आहे. आणि परमेश्वर म्हणतो तुम्ही जास्त अर्पण मोठं द्यायचं आहे, कारण मी तुम्हाला निवडले आणि तुम्ही पाप केलेला आहे, म्हणून तुम्ही जास्त दोषी आहात, म्हणून तुम्ही जास्त प्रमाणात अर्पण दिले पाहिजेत. आता तिसरी कॅटेगरी काय, 22 आणि 23 वाचा. आपला देव परमेश्वर याने निषिद्ध ठरवलेले कोणतेही कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून एखादा अधिपती दोषी ठरला आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले, तर त्याने एक दोषहीन बकरा बली देण्यासाठी आणावा. आता कोण आहे अधिपती? आता हे स्पिरिच्युअल पद नाही की लोकांवर अधिकारी नेमला. प्रत्येक अधिकार परमेश्वराकडून आहे हे बायबल आम्हाला सांगतं. पण प्रत्येक अधिकार स्पिरिच्युअल क्षेत्रामध्ये येत नाहीत. आता हे जगिक अधिकारी आहेत, ज्या लोकांवर राजा, अधिपती जे आहेत ते आहेत. आता हे जर अधिपती म्हणजे आजच्या दिवसातले पंतप्रधान असू शकते, राष्ट्रपती असू शकतात, मुख्यमंत्री असू शकतात, मंत्री असू शकतात, हे आमच्यावर अधिपती नेमलेले आहेत. त्यांच्या हातून जर पाप घडलं तर त्याने एक दोषहीन बकरा आणावा आणि देण्यासाठी आणावा. आता बघा, गोहरा मोठा आहे, बकरा बारका आहे. गोरा 5-10 लाखाला येत असेल तर बकरा कितीला येतो? 50,000 पासून लाख रुपये बकरा असू शकतो. आता बघा, देवाचं जगातील अधिपत्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय? पाप केलं, ओके, पण तुला मी निवडलेलंच नाहीये तरी तू पाप केलेला आहेस, त्याचं स्थान कमी आहे देवाच्या दृष्टीनं. म्हणून त्यानं काय करायचं आहे? बकरा द्यायचा आहे. आता आपण ते बघणार आहे, पद्धत बघताना आपण बघणार आहे. 2 भाग आहे त्यात. एक अभिषिक्त याजक आणि मंडळी, हा एक भाग आहे. दोघांचंही अर्पण एकच आहे, पण पद्धत वेगळी आहे अर्पण करण्याची, लक्षात ठेवा. आता तिसरं अर्पण आणि चौथं अर्पण आहे. एक अभिषिक्त नाही आहे, तो अधिपती आहे, फक्त लोकांवर जगिक अधिपती आहे. त्यानं बकरा काय आणायचं आहे? बकरा आणायचा आहे. 32 वचन काय सांगते? 27-28. परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून
सामान्य लोकांपैकी कोणी दोषी ठरला आणि त्याने पाप केले असे त्याला कळून आले, तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण करण्यासाठी एक दोषहीन बकरी आणावी. बकरी आणावी. आता हे बकरी कुणी आणायचे? सामान्य ऑर्डिनरी पीपल. सामान्य लोक म्हणजे कोण? देवानं निवडलेले लोक नाहीत. निवडलेले लोक कोण आहेत? ती कॉंग्रिगेशन आहे, इस्रायलची मंडळी आहे. ही कोण आहे? निवडलेली लोक आहेत. त्यांच्यावर अधिकारी कोण आहे? अभिषिक्त याजक आहे. समजलं? आता हे सामान्य लोक आहेत, जे निवडलेले लोक नाही आहेत. सामान्य लोक, जनरल कॅटेगरीतले लोक. त्यांच्यावर निवडलेले कोण आहेत? ते जगिक अधिकारी आहेत, अधिपती आहेत. आता ह्यांनी काय करायचं आहे? बकरी आणायची. 32 वचन काय सांगते? त्याने आपल्या अर्पणासाठी पाप बली म्हणून कोकरू आणले, तर ती दोषहीन मादी असावी. आता बघा, सामान्य लोकांना ऑप्शन आहे, एक तर बकरी आणायची, बकरी आणायची आणि दोषीहीन कोकरूतील मादी आणाव. आता फार महत्वाचं आहे, सामान्य लोकांनी त्यातल्या त्यात अजून हलकं, बकरा नाही बकरी, कोकरा नाही कोकरू, म्हणजे शेरडातली मादी किंवा बकऱ्यातली मादी आणायची. म्हणजे अजून जरा कमी, म्हणजे 10-20 हजारातलं. बघा मी रेंज काय सांगत आहे. सामान्य लोकांनी 10-20 हजारातल्या रेंज मधलं अर्पण आणायचं. त्यांच्यावर जो अधिपती आहे त्याने 50 ते लाख रुपयेच्या रेंज मधलं काय करायचं आहे? अर्पण करायचं आहे. पण वरच्या दोन्ही कॅटेगरी ज्या आहेत, मंडळी आणि अभिषिक्त याजक, यांनी मात्र 5 ते 10 लाखाचं काय करायचं आहे? अर्पण आणायचं. थोडक्यात मी पैसे म्हणजे पैसे सांगत नाही, मी तुम्हाला एक अंदाज यावं अर्पणाचं स्वरूप कसं आहे ते यावं. म्हणजे देवाच्या दृष्टीनं लोकांची कॅटेगरी काय आहे. बघा आमच्या जगामध्ये अनेक प्रकारच्या कॅटेगरी आहेत, पण परमेश्वर जेव्हा मनुष्य प्राण्यांकडे बघतो तेव्हा तो ह्या कॅटेगरी बघतो की आम्ही सामान्य आहोत का, आम्ही सामान्य लोकांवर अधिकारी आहोत का, आम्ही परमेश्वराचे निवडलेले लोक आहोत का, आम्ही निवडलेल्या लोकांवर अधिकारी म्हणून अभिषिक्त याजक आहोत. हे 4 कॅटेगरीतच परमेश्वर मानवाकडं बघत आहे. आज आम्ही विचार करायचा आहे, आम्ही आमच्या अंतःकरणाशी विचार करायचा आहे की मी कुठल्या कॅटेगरीत आहे, मी कोणत्या गटामध्ये आहे. आणि मग त्या गटामध्ये जर मी आहे, तुम्ही जर आयडेंटिफाय केलं, तुम्ही जर स्वतःला कुठल्या गटात आहे याचं जर आत्मपरीक्षण करून ठरवलं, तर मग आम्ही पुढे जाणार आहोत. तरच आम्ही पुढे जाऊ शकतो. कारण तो गटच आम्हाला ठरवणार आहे की आम्ही अर्पण कोणतं आणायचं. तरच आम्ही आमचं ठरलं जाणार आहे की आम्ही पापापासून जर मला मुक्त व्हायचं आहे, या 4 कॅटेगरीत जर मी आहे, तर मला काय आणायचं आहे आणि काय आणल्यावर काय घडणार आहे हेही ठरलं जाणार आहे. लक्षात ठेवा. आता दुसरं आपलं अभ्यास, दुसरा मुद्दा आपण बघितलं, वर्णन. आपण त्याचं रूप हे बघितलं, आपण काय बघितलं? स्वरूप बघितलं. यामध्ये पक्ष्याचं अर्पण नाहीये, कुठलाही होले किंवा पारव्यांचं नाहीये, पीठ नाहीये,
गोरा, बकरा, बकरी, शेळ हे आहे. आता इथं ऑप्शन नाही बरं का, हे नसेल तर हे नसेल तर ते म्हणजे तेच आम्ही आणणं गरजेचं आहे. आता हे कुणी आणायचं आहे? अर्पण करणाऱ्या व्यक्तीने आणायचं आहे. त्यानं ठरवायचं पहिलं आपण कोण आहे, त्याप्रमाणे घेऊन यायचं. आता बघा इथं प्रोसिजर दिलेले आहे. काय करायचं त्यानं? येऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा. किती वचन आहे? 4. वाचा. तो गोरा परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी त्याने आणावा व त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा. कुणी अर्पण करायचं, वध कुणी करायचं आहे? त्याच्या अर्पणाबद्दल आहे. पुढं यांचं बघा, कॉंग्रिगेशनचं बघा. मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे आणि त्याचा परमेश्वरासमोर वध करावा. दुसरं, मंडळी. आता प्रत्येक जण या लागला तर प्रॉब्लेम आहे नाही का? मग मंडळीत वडील पण आहेत त्यांच्यावर, त्यांनी रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. कोण आहेत ते? मंडळी आहेत. मंडळीचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून वडील याचं आणि काय करायचं? त्या गोऱ्याच्या कुठं? डोक्यावर हात ठेवायचा आणि काय करायचं? त्या कुणी याचकान कापायचं नाही, कुणी वधायचं ते? त्या वडिलांनी. ओके. पुढचं, अधिपती. वचन 24. त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञ पशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय. आता जो अधिपत्याने काय आणला आहे? बकरा आणलेला आहे. त्या बकऱ्याच्या डोक्यावर त्यानं हात ठेवायचा. राजा आहे मी किंवा पंतप्रधान आहे, मला समजलं मी पाप केले, पाप अर्पण करायचे आहेत. काय करायचं? आणायचं, डोक्यावर हात ठेवायचा आणि तो वधायचा. आम्हीच वधायचा आहे, लक्षात ठेवा. ज्यानं ते अर्पण आणलेलं आहे. आणि पुढं काय लिहिलंय? 29. सामान्य व्यक्ती. त्याने त्या पाप बलीच्या डोक्यावर हात ठेवावा आणि होम बलीचा वध करतात त्या ठिकाणी त्याचा आता हे सामान्य लोकांना कोण पुढारी नाही बरं का, सामान्याने प्रत्येकानं आपलं याचं. मंडळीमध्ये मात्र वडील, जे वडील आहेत नाही का, फार महत्वाचं स्थान आहे. मंडळीमध्ये वडील ही एक जबाबदारी आहे. आणि अनेक पुस्तकांमध्ये पावलानं वडिलांना कसं आचरण असावं, वडिलांचं कॅरेक्टर कसं असावं आणि वडिलांनी काय काय सेवा करावी याचं सगळं शिक्षण आम्हाला पत्रांमध्ये पाहायला मिळतं. थोडक्यात ह्या सगळ्या वचनांवरून आम्हाला एक गोष्ट दिसते की अर्पण करणाऱ्या व्यक्तीने याच आणि त्या कोकऱ्याच्या किंवा त्या गोऱ्याच्या डोक्यावर काय करायचं? हात ठेवायचं. हे काय आहे माहित आहे? बघा, पापाचं वेतन मरण आहे. जर मी पाप केलेलं आहे तर मला मरणं गरजेचं आहे, कारण बायबल सांगते पापाचं वेतन मरण आहे. आता मी जेव्हा पापापासून मला जर मुक्त व्हायचं असेल, परमेश्वर आमच्यावर पार्सलिटी करत नाही. परमेश्वर म्हणतो जर तुला मरायचं नाहीये तर तुझ्यासाठी कोणतरी मेलं पाहिजे, कारण तू पाप केलेला आहेस. परमेश्वर त्याचं नियम बदलत नाही.
जर मी पाप केलंय तर मी मेलं पाहिजे नियमाप्रमाणे. पण परमेश्वर म्हणतो जर तुला मरायचं नसेल तर कोणतरी मेलं पाहिजे. आणि म्हणून पाप अर्पणामध्ये पहिलं गोष्ट आहे की मी ठरवणं कुठल्या कॅटेगरीत आहे, आणि मग मी ते अर्पण घेऊन येणं आणि अर्पणाच्या डोक्यावर हात ठेवणं. आणि आम्ही हे काय, हे कुठलं कृती आहे की आम्ही आयडेंटिफाय करतो की मी पाप केलेला आहे. आणि आता मी ह्याच्या डोक्यावर जेव्हा हात ठेवलेला आहे, माझं सर्व पाप मी ह्या बकऱ्यावर, त्या कोकऱ्यावर, त्या गोऱ्यावर मी घातलेलं आहे. आणि माझ्या ऐवजी हा रदबदली म्हणून अर्पण केला जात आहे. आणि पवित्र शास्त्रात हा रदबदलीचा सिद्धांत फार महत्वाचा आहे. आदामाने हवेनं पाप केलं, परमेश्वरानं पापाची क्षमा अशीच केलेली नाही, त्यांना शिक्षा दिली, पण त्याच्या आधी त्यांच्या पापाच्या क्षमेसाठी कोकरा वधला आणि तिची चर्म वस्त्र बायबल सांगते की परमेश्वरानं आदामाने हवेला घातली. बघा, परमेश्वर काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून अर्पण करणाऱ्याचं कृती काय आहे की विश्वासानं मी येणं. पुढे आपण बघणार आहे की आम्ही त्या ख्रिस्ताला माझ्या ऐवजी अर्पण झालेलं आहे हे कबूल करणं, स्वीकारणं, हे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या फार गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आम्ही आमचा रदबदली म्हणून ख्रिस्ताला आयडेंटिफाय करत नाही, जोपर्यंत आम्ही आमचं पाप त्याच्यावर ट्रान्सफर करत नाही, म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की तुमचे सगळी ओझे काय करा, तुमच्या सगळ्या काळज्या, चिंता काय करा, माझ्यावर टाका. तो जगाच्या स्थापनेपूर्वी वधलेला कोकरा आहे. आज आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून या अर्पणाकडे जेव्हा बघत आहे, आमचं काम आहे की आम्ही ते ट्रान्सफर करणं. आणि पहिला तो आमच्यासाठी रदबदली झालेला आहे हे विश्वासानं कबूल करणं. बघा, आमचा रोजचा वधस्तंभ आम्ही घेऊन जाणं म्हणजे काय, तर त्या ख्रिस्ताला आम्ही अनुसरणं म्हणजे काय, आम्ही हे विश्वास ठेवणं की येशू ख्रिस्त माझ्यासाठी वधस्तंभी वधलेला आहे आणि माझे पाप त्यानं काय केलेले आहेत, घेतलेले आहेत. हे जेव्हा घडतं तेव्हाच ते अर्पणाची प्रक्रिया आमच्याकडून काय होती, पूर्ण केली जाते. आणि म्हणून पहिली गोष्ट आम्ही या अर्पणातून शिकतो की एक अर्पण करणारा म्हणून आम्ही काय करावं. आमचा कोकरा कोण आहे, येशू ख्रिस्त आहे. आमचा गोरा कोण आहे, येशू ख्रिस्त आहे. आज जेव्हा मी ख्रिस्ताकडे बघतो, मी याजक आहे, तर ख्रिस्तानं माझ्यासाठी जास्त ओझं घेतलंय. लक्षात ठेवा, देवाच्या दृष्टीनं जास्त मोठं अर्पण माझ्यासाठी ख्रिस्ताने केलंय. मी जर मंडळीतला व्यक्ती आहे, ख्रिस्ताच्या मंडळीचा भाग आहे, तर माझ्यासाठी ते गोऱ्याचं स्थान ख्रिस्तानं घेतलेलं आहे. हे आम्ही नीट समजून घेणं फार गरजेचं आहे. ख्रिस्ताने मोठी किंमत माझ्यासाठी मोजली आहे. लक्षात ठेवा, ख्रिस्त जेव्हा गोरा झाला म्हणतो आमच्यासाठी, तर जे ख्रिस्तानं जी खंडणी भरलेली आहे ही सुद्धा सामान्य लोकांपेक्षा याचकासाठी आणि मंडळीसाठी जास्त किंमत ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर मोजलेली आहे. बघा, जेव्हा आम्ही ख्रिस्ती म्हणतो, जेव्हा आम्ही स्वतःला वडील म्हणतो किंवा आम्ही मेंढपाळ म्हणतो, प्रियानो, आमची जबाबदारी किती वाढलेली आहे
की आम्ही तितकंच ख्रिस्ताच्या खंडणी तेवढी ख्रिस्तान आमच्यासाठी जास्त दिलेली आहे. बघा, एखाद्याने आमच्यावर जास्त फेवर केला असेल तर आम्ही जास्त त्याच्या अधीन होतो, नाही का? बरोबर आहे ना? लोकांनी जर मला एखाद्या माणसाने जास्त फेवर केला असेल, त्याचा एकही शब्द आम्ही काय करू पडू देत नाही. कुणी आमच्यावर कमी फेवर केला, आम्ही त्याला ओके, दोस्ती के खातीर झालं बाबा, चला. पण कोणीतरी वेळेला, गरजेला आणि कोणीच मदत केली नाही, त्यावेळेस सडा हाताने कोणी मदत केली, फेवर आमच्यावर आले, आम्ही काय करतो, त्याला असं तळ हातावर झेलून धरतो. बरोबर आहे? पण जेव्हा आम्ही विचार करतो की माझे दयनीय अवस्था परमेश्वराला बघवली नाही, आमचे अपराध आणि आमची पातकं इतकी वाईट होते की आम्ही देवाच्या क्रोधाचे आम्ही प्रजा होतो, पण येशू ख्रिस्त या वधस्तंभ आला या मृतावर, त्यानं माझ्यासाठी सगळ्यात जास्त किंमत त्या वधस्तंभावर, म्हणजे त्या वधस्तंभावर जे अर्पण झालं आणि जे पाप घातलं ख्रिस्तावर, त्या सगळ्यात जास्त पाप कुणाचं होतं तर मंडळीचं होतं. आणि कुणाचं होतं? याचकांचं होतं. काय करावं आम्ही? येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनात तळ हातावर ठेवावं. तेव्हाच आम्ही ख्रिस्ताला इतका मान द्यावा की आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की ख्रिस्तानं माझ्यासाठी, मी जर अभिषिक्त याजक आहे, मी जर मंडळी आहे, तर माझ्यासाठी सगळ्यात मोठं अर्पण केलेलं आहे. म्हणजे मी देवासाठी एक बहुमोल वस्तू आहे. बघा, आम्ही कुणी कुणासाठी जास्त दाम देत नाही. बाजारात 10 रुपयाची वस्तू आहे, आम्ही 100 रुपये देतो का? देतो का? नाही देत. जर ख्रिस्तानं माझ्यासाठी जास्त अर्पण केलेलं आहे तर मी देवाच्या दृष्टीनं कोण आहे? मौल्यवान आहे. बघा, आमची किंमतच जास्त आहे देवाच्या दृष्टीनं. म्हणून तर ख्रिस्तानं आमच्या रिडेम्पशन करण्यासाठी, आमचं तारण करण्यासाठी, आम्हाला पापाच्या क्षमेसाठी जास्त किंमत मोजलेली आहे. आम्ही जर तुच्छ, आम्ही जर बिनकिमतीचे असतो तर ख्रिस्तान आमच्यासाठी त्या वधस्तंभावर मोठी किंमत मोजावी लागली नसती. आणि म्हणून आम्ही 2 गटात आहोत. पहिल्या, आम्ही शेवटच्या 2 गटात असू नये, त्याचं कारण मी पुढे सांगणार आहे. पहिल्या 2 गटात आम्ही का असावं? जेव्हा आम्ही पहिल्या 2 गटात असतो तेव्हा आम्ही देवाचे लोक असतो, तेव्हा आम्ही देवाच्या दृष्टीनं मौल्यवान लोक असतो, तेव्हा आम्ही ते लोक आहोत ज्या लोकांसाठी ख्रिस्तानं सगळ्यात जास्त मोठं अर्पण त्या वेदीवर, त्या वधस्तंभावर केलेलं आहे. आता आमचं काम बघितलं आम्ही, या एक ऑफरर, अर्पण करणारा या अँगलनं आपण काय केलेलं आहे? बघितलेलं आहे. आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे येऊया. काय? याजकाचं कार्य. आपण बघितलं अर्पण करणाऱ्याचं कार्य, नाही का? आता आपण याजकाचं कार्य बघणार आहोत. आता पुन्हा याजकाचं कार्य सुद्धा अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या पदावर वेगवेगळं आहे. जसं अर्पण वेगवेगळे आहेत त्या पदावर, तसं वेगवेगळ्या पदासाठी तो याजक सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं काय करत आहे? कार्य करत आहे. आता नीट समजून घेणं गरजेचं आहे. आता वाचा 6वा अध्याय 3ऱ्या वचनापासून.
सॉरी 6, 24, 4, 4:3 काय सांगते? म्हणजे लोकांवर दोष येईल अशा प्रकारचे हा, पाप. ठीक आहे. 24 आपल्या 6व्या अध्यायामध्ये 24 पासून. परमेश्वर मोशेला म्हणाला, आता बघा, परमेश्वर मोशेला सांगत आहे ही अर्पणाची पद्धत कशी असणार आहे. आता 4 ते 3 वचनात आणि 4 ते 13 वचनात 2 प्रकारचे पाप आहेत, 2 प्रकारचे गट आहेत. कोणकोणते आहेत? 3ऱ्यामध्ये याजक आहे, 13व्यामध्ये कोण आहे? मंडळी आहे. ह्या दोन्ही अर्पणाचं काय केलेलं आहे बघा. वाचा 6 ते 24 पासून. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे यांना सांग की पापार्पणाचा विधी असा, ज्या ठिकाणी होम बलीचा वध करतात तेथेच परमेश्वरासमोर पाप बलीचाही वध करावा. तो परम पवित्र होय. जो याजक पाप बली अर्पेल त्याने तो खावा. दर्शन मंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी तो खावा. ज्याला त्याच्या मांसाचा स्पर्श होईल तो पवित्र आहे, आणि त्याचे रक्त एखाद्या वस्त्रावर उडाले तर ते वस्त्र पवित्र स्थळी धुवावे. आता इथं याजकाचं कार्य आपण नंतर बघूया, पण आता आपण जरा या 4थ्या अध्यायाकडे येऊया. आता याजकाचं काम काय आहे? याजकाचं जर अर्पण असेल तर काय करायचं आहे बघा. 3रं वचन आणि 13व्या वचनाचे पुढचे भाग बघूया आपण. वचन 5. 4थ्या वचनापासून गोरा काय करायचा आहे? तो गोरा परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी त्याने आणावा व त्याच्या आता बघा, दर्शन मंडप म्हणजे काय होतं? वेदी. इथं काय होतं? गंगाळ होतं आणि 5 पदरी सेवा जे द्वार आहे दर्शन मंडपाचं, ते द्वार होतं. त्या द्वारापाशी आणायचं आणि काय करायचं? डोक्यावर हात ठेवायचा, वधायचं. आता पुढं काय सांगितले बघा. आता हे इथपर्यंत सगळ्यांसाठी काय आहे? काम एकच आहे. आता दर्शन मंडपाच्या समोर कुणी आणायचं आहे? याजकानं आणायचं आहे. 5. पुढं. अभिषिक्त याजकाने गोऱ्याचे काही रक्त घ्यावे व ते दर्शन मंडपात न्यावे. याजकाने आपले बोट त्या रक्तामध्ये बुडवावे आणि परमेश्वरासमोर पवित्र स्थानाच्या अंतरपटासमोर ते 7 वेळा शिंपडावे. आता लक्षात ठेवा, एक पहिली पद्धत. पहिला कोण आहे? अभिषिक्त याजक. त्याला वाटलं की मी पाप केलेला आहे तर त्यांना गोरा आणायचा. कुठं इथं आणायचं नाही, दर्शन मंडपासमोर आणायचं, देवासमोर. तो कापायचा, त्याचं रक्त गोळा करायचं. रक्त ते अर्पण तिथंच ठेवायचं. लक्षात ठेवा, ते रक्त हे ख्रिस्ताचं रक्त आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्हाला आम्हाला काय झालेलं आहे? शुद्धता झालेलं आहे. देवा येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. कधी करतं बघा. आता हे प्रोसेस बघा. आम्ही योहानाच्या पत्रामध्ये बघतो, जसा तो चालला तसं जर आम्ही प्रकाशात चालू आणि आमची पाप पदरी घेऊ. हे कृतीत कसं घडतं आता हे अर्पणांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून नव्या करातली सगळी वचनं जर आम्हाला ती कसं घडतं, नुसतं फॉर्म्युला आहे तिथं, पण ऍक्च्युली ती प्रोसेस कशी घडते ती जुन्या करारात दिलेली आहे. बऱ्याच वेळेस आम्ही ते रट्टा मारतो नाही का, येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं नाही का, आणि मग आम्ही इतक्या ह्याच्यात असतो की आमचं पापाची क्षमा झालेच. पण हे मागचं प्रोसेस कुठे केली? आम्ही स्वतःला आयडेंटिफाय केलंय का ख्रिस्ताबरोबर? आम्ही स्वतःची पाप त्याच्यावर लादलीत का? आम्ही स्वीकारलंय का की आमचं पाप त्यानं घेतलेलं आहे? आणि मग ते रक्त घेऊन यायचं कुठं? अंतरपट्टाच्या आत जायच्यातून आत जायचं दर्शन मंडपात. दर्शन मंडपातून वेदी हे क्रॉस करायचे, दीपस्तंभ क्रॉस करायचा, मेज क्रॉस करायचा, धूप विधी क्रॉस करायची, आणि जे अंतरपट आहे परमपवित्र स्थानाचा जो पडदा आहे त्याला अंतरपट म्हणलेला आहे, तिथं उभं राहायचं आणि काय करायचं? 7 वेळेस
शिंपडायचं रक्त. हा पुढं आणि याजकाने त्यातले काही रक्त घेऊन हा, दर्शन ते- मंडपात रक्त घ्यायचं व उलट फिरायचं परत आणि दर्शन मंडपात काय आहे धूपवेदीच्या धूप शेजारी वेदी आहे तिथंही शिंग आहेत. 2 ठिकाणी शिंग आहेत. कुठे कुठे होमवेदी आणि धूपवेदी या दोन्ही ठिकाणी काय आहेत शिंग आहेत. जर धूपवेदी आणतोस ओके जर धूपवेदी आपण आणूया. आणि धूपवेदीवर काय करायचं शिंगास लावा. लावायचं. तर फार महत्वाचं आहे. तोपर्यंत दुसरं पाप बघूया आपण 13व्या अध्यायापासून 13व्या वचनापासून. मंडळीनं पाप केलं. मंडळीनं पाप केलं. काय आहे मंडळीनं पाप केलं. पुढं तिने काय करायचं बघा. याचकानं काय करायचं आहे गोरा आणायचा दर्शन मंडपाच्या द्वाराजवळ उभं राहायचं. अर्पण ट्रान्सफर करायचं पाप कोकऱ्यावर. माझ्या बदली आता हा कोकरा रथ बदली होत आहे. त्याचं रक्त घ्यायचं जायचं आणि ह्याच्या पुढं तो पडदा आहे त्या पडद्यावर 7दा शिंपडायचं आणि मग ते रक्त घ्यायचं आणि ह्या शिंगांना लावायचं. आता लक्षात ठेवा आम्ही अनेकदा बघितलेलं आहे की ज्या वेळेस परमेश्वरानं त्याची उपस्थिती मंदिरातून शलमोनाच्या बाहेर काढली तेव्हा परमेश्वराचं वचन सांगते मी तुमचं पाप कशावर नेणार आहे हिरकणीनं. इथल्या शिंगावर नाहीये इथल्या शिंगांवर लिहिणार आहे. आणि एकदा ते जर लिहिलं तर कुठलंच रक्त पुसू शकत नाही. फार गंभीर आहे. देवाचे लोक आणि देवाची मंडळी जेव्हा पाप करते आणि हे जे प्रोसेस जर करत नसेल तर परमेश्वर म्हणतो मी तुझे अपराध आणि तुझी पातकं मी कशी कुठून लिहिणार आहे या शिंगांवर लिहिणार आहे. कशानं लिहिणार आहे म्हणतो हिरकणीने. जे कधीच पुसलं जाणार नाही. आणि म्हणून जिथं रक्त पाहिजे तिथं जर आपलं पाप जर असेल आम्ही फार भयंकर परिस्थितीत आहोत. आम्ही देवाच्या हातून कधीही सुटणार नाही. आणि म्हणून जर मी याजक आहे मी जर मंडळी आहे ख्रिस्ताची तर रक्त कोशाच्या समोर दर्शन काय अंतरपट आहे. अंतरपटावर 7 वेळेस रक्त शिंपडायचं. याचं शिंगांना रक्त लावायचं. आता बघा शिंग काय आहे शिंग कशा दर्शक आहे सामर्थ्याचा आहे. लक्षात ठेवा शिंग नेहमी अधिकार आणि सामर्थ्य दर्शवतो. आता बघा आमचं याजक किंवा मंडळीचं पाप कुठं आणलंय बघा परमेश्वरानं स्वर्गात आणलेला आहे. जिथं हा दर्शन मंडप स्वर्गाचा आहे तिथं डील केलेला आहे. जगात डील केलेलं नाही. जग कुठं आहे हिथून मागाय जग. जिथं विधी आहे जिथं गंगाळ आहे तिथं काय आहे जग आहे. मंडळीचं पाप आणि याचकाच पाप जगात डील केलं जात नाही.
त्यांच्यासाठी परमेश्वरानं स्वर्ग ठेवलेला आहे आणि स्वर्गामध्येच त्या पापाशी डील केलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आमची उपासना, आमची आराधना, आमच्या प्रार्थना, आमचं देवाच्या वचनाचं प्रगटीकरण, आमची तृप्तता, या सगळ्या इन्व्हॉल्व आहेत आमच्या पापक्षमेमध्ये. लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्या पापाची क्षमा कुठं होते? याजकाच्या आणि मंडळीच्या, तर पवित्र स्थानामध्ये, जिथं येशू ख्रिस्त आज आहे, आमचा प्रमुख याजक, आमच्यासाठी रदबदली करणारा, तो डील करत आहे. त्याबद्दल लक्षात ठेवा. आणि म्हणून परमेश्वराच्या दृष्टीने हे दोन पद का महत्वाचे आहेत? त्याचं कारण आहे की परमेश्वराचे निवडलेले स्वर्गातले लोक आहेत ते, आणि त्यांचं सगळं पापाचं जे काय प्रकार आहे, जे काय समस्या आहे, त्याचं निवारण सुद्धा स्वर्गातच केलं जाणार आहे. पुढं काय म्हणतंय? पुढं, तिथून पुढं. ओके. अंतरपटासमोर ते 7 वेळा शिंपडावे आणि याजकाने त्यातले काही रक्त घेऊन दर्शन मंडपात परमेश्वरासमोर असलेल्या धूप वेदीच्या शिंगास लावावे. मग त्या गोऱ्याचे बाकीचे रक्त, सगळे रक्त, दर्शन मंडपाच्या दारापाशी असलेल्या होम वेदीच्या पायथ्यावर ओतावे. आता बघा, राहिलेलं रक्त काय करायचं आहे? याच आहे. आणि होमविधीच्या पायथ्याशी ओतायचं. पुढं, नंतर पापार्पणाच्या गोऱ्याची सर्व चरबी काढावी. आता बघा, म्हणजे रक्ताचं काम काय केलेलं आहे? संपलेलं आहे. नीट लक्षात ठेवा, ह्या शिंगांना रक्त लावायचं नाही. समजते का? ते आपण बघणार आहे. हित का? ते पण आपण नंतर बघणार. पण नीट समजून घ्या, तिकडं काय झालेलं आहे हे बाहेरच्यानं कुणालाही माहीत नाही. समजते? आता हित जेव्हा तो याजक येत होता, त्याला हित लावायला सांगितलं नव्हतं, कारण जगातली कुठलंही सामर्थ्य किंवा जगातली कुठलीही शक्ती किंवा जगात देवाची कुठली शक्ती त्याला पापाच्या क्षमेसाठी उपलब्ध नव्हती. कारण त्याचं सगळं डिसिजन कुठं झालेलं आहे? आज धूप वेदीच्या शिंगांवर झालेला आहे. त्यामुळे हित शिंगांना त्याच्यात सामर्थ्याची गरज नाही आहे त्याला, याचकाला आणि मंडळीला सुद्धा. फक्त लोकांना समजावं की त्यांचा विवेक शुद्ध झालेला आहे. पापाची क्षमा, सामर्थ्य सगळं त्यांना कुठून मिळालेलं आहे? आत मिळालेलं आहे, स्वर्गीय स्थानात. बाहेर दर्शन काय आहे? तर जेव्हा रक्त विधीच्या पायथ्याशी झालेलं आहे, त्यावेळेस ते अर्पण, ते रक्ताचं कार्य काय झालेलं आहे? पूर्ण झालेलं आहे. आता जगामध्ये आमचा विवेक आहे, आमचं शरीर आहे, ती काय झालेलं आहे? वधस्तंभाच्या पायथ्याशी जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्हाला ते शुद्ध केलेलं आहे हे लोकांना समजतं. पण ऍक्च्युली कार्य कुठं झालेलं आहे? पवित्र स्थानात झाले. समजलं? म्हणून लोकांना ते बाकी काय झालेलं आहे देवाच्या लोकांचं हे कुणालाही काही समजत. हे अदृश्य आहे, स्पिरिच्युअल गोष्टी आहे. दोघांसाठी सेम आहे. 13 वचनापासून नुसतं वाचा, म्हणजे तुम्हाला काय होईल? रेफरन्स समजेल. आता मंडळीनं काय करायचं आहे? ते वचन 13. इस्रायलच्या सर्व मंडळीकडून चुकून पाप घडले आणि ते जनसभेच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याने ते दोषी ठरले आणि मग त्यांनी केलेले पाप कळून आले, तर जनसभेने गोऱ्याचा पाप बली अर्पावा आणि तो दर्शन मंडपासमोर आणावा. मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे आणि त्याचा परमेश्वरासमोर वध करावा. अभिषिक्त याजकाने त्या गोऱ्याचे काही रक्त घ्यावे व ते दर्शन मंडपात न्यावे. आता इथं फरक एवढाच आहे, इथं नीट समजून घ्या. जरी ते निवडलेले लोक होते तर ते कोण नव्हते? याजक,
अभिषिक्त याजक नव्हते म्हणून त्यांना हिथून पुढं जाता येत नव्हतं. मुळात त्यांना हिथूनच पुढं जाता येत नव्हतं. समजते? त्यामुळं तिथून आत कुणाचं आहे? काम कुणाचं आहे? याचकाचं आहे. आता लक्षात ठेवा, आता आपण तिथं आलो, एंट्री आली आपली, बरं का? आपण आहोत आता मंडळी. आपण काय करायचं आहे? गोरा आणायचा आहे, नाही का? वडिलांनी, आता वडील कोण आहेत? मंडळीचे रिप्रेझेंटेटिव्ह. हात ठेवायचा, म्हणजे मंडळी आलेली आहे परमेश्वर तुझ्याकडं, हात ठेवलेला आहे. सगळं मंडळीचं पाप त्या गोऱ्यावर ट्रान्सफर केलं, कबूल केलं की आमचा रद बदली म्हणून आमच्या पाप सगळं याच्यावर आम्ही टाकलेलं आहे. डोक्यावर हात ठेवला, वध केला, रक्त घेतलं, आत. आता आत जाता शकत नाही आता आपण. मग हे रक्त कोणाला द्यायचं? वडिलांनी याचकाला द्यायचं. आता लक्षात ठेवा, मंडळीनं हे याचकाला देणं काय आहे? गरजेचं आहे. आता आमचा याजक कोण आहे? येशू ख्रिस्त. कुठं आहे तो? परमपवित्र स्थान. पवित्र स्थान. तो काय करतो? तो आमचं रक्त घेतो आणि कुठं जातो? अंतरपटाजवळ जातो. काय करतो? 7 वेळेस शिंपडतो. आपण जेव्हा रक्त शिकणार आहोत, येशू ख्रिस्ताचं रक्त का पलांडनाला रक्त सांडायला सांगितलं, आणि मग आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताच्या पूर्ण जर्नीमध्ये 3.5 वर्षाच्या आपण बघतो की येशू ख्रिस्तानंही 7 वेळेस त्याचं रक्त सांडलेलं आहे. येशू ख्रिस्त येतो आणि तो आमचं पाप, मंडळीचं पाप काय करतो? पापाच्या क्षमेसाठी ते रक्त 7 वेळेस शिंपडतो आणि ते रक्त काय करतो? घेतो. सेम प्रोसिजर येशू ख्रिस्त करत आहे आमच्यासाठी. आता मंडळीसाठी काय करत आहे? तो या शिंगांना तुमच्याने आमच्यासाठी काय करत आहे? रक्त लावते. वाचा वचन 17. याजकाने त्या रक्तात आपले बोट बुडवावे आणि परमेश्वरासमोर अंतरपटासमोर ते 7 वेळा शिंपडावे. मग दर्शन मंडपातील परमेश्वरासमोर असलेल्या वेदीच्या शिंगांना काही रक्त लावावे आणि बाकीचे सर्व रक्त घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. परत तेच प्रोसिजर पायथ्याशी ओतावे. पुढं काय सांगितलं? मग त्या गोऱ्याची सर्व चरबी काढून वेदीवर तिचा होम करावा. आता याचकानं काय करायचं बघा. आता याजक काम करला आहे हे. आता अर्पण करण्याचं पण काम झालं, याचकाचं काम चालू झालं. आता याचकानं काय करायचं? स्वतःसाठी पण तेच काम करायचं आणि कॉंग्रिगेशनसाठी ते आता याचकानं काम करायचं आहे की त्या गोऱ्याची चरबी काढायची. चरबी आणि काय करायची? ह्या वेदीवर जाळायची. फक्त त्या गोऱ्याची फक्त आतली चरबी काढायची आणि ती जाळायची. पुढं पापार्पणाच्या गोऱ्ह्याचे जसे करावयाचे तसेच ह्याचेही करावे. या प्रकारे आता काय करावं? जरा वाचा अलीकडनं मागच्या याच्यातून. याचकाच. वचन 8. नंतर पापार्पणाच्या गोऱ्याची सर्व चरबी काढावी, म्हणजे आतड्यावर असलेली चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुर्द्यापर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी. शांतार्पणाच्या यज्ञात जसे बैलाचे हे भाग काढून घेतात तसे ते वेगळे काढून घ्यावे व याजकाने त्यांचा होम वेदीवर होम करावा. गोऱ्ह्याचे कातडे, सर्व मांस, डोके, पाय, आतडी, शेंड असा सगळा गोऱ्हा त्याने छावणी बाहेर राख टाकावयाच्या स्वच्छ ठिकाणी न्यावा आणि तो त्या लाकडावर ठेवून विस्तवात जाळून टाकावा. राख टाकीत असतात तेथे तो जाळून टाकावा. आता बघा काय करायचं आहे तिथं? काय करायचं आहे? चरबी काढायची, होमवेदीवर टाकायची
काय काय काढायचं? फॅट, लिव्हर, लोब, किडनी काढायची आणि बाकीचं सगळं नीट उचलायचं आणि कुठं न्यायचं? छावणीच्या बाहेर न्यायचं. म्हणजे निवास मंडपात नाही. छावणी निवास मंडपाच्या भोवती काय होत्या? छावण्या होत्या. त्या छावण्याच्या बाहेर घेऊन जायचं, जिथं सगळं डिस्पोजेल केलं जात होतं घाण, तिथंही स्वच्छ ठिकाणी न्यायचं, लाकडावर रचायचं आणि काय करायचं? जाळून टाकायचं. पुढं आता हे कोणाचं होतं? याचकाचं बघितलं आणि मंडळीचं बघितलं. 2 गटांचं बघितलं. एकच प्रोसिजर, पण ते अर्पण फक्त देवाला चरबी दिली, बरोबर. बाकी राहिलेलं किडनी आणि लिव्हर काढून बाकीचं जे राहिलं होतं ते सगळं बाहेर न्यायचं. कारण बघा हे पाप आहे त्याच्यावर, समजले ना? ते काय सगळं पाप त्याच्यावर लादलंय आणि ते कुठं ते देवाला संतोष देणारं नाहीये. आणि म्हणून त्याला बाहेर नेलं आणि जाळून किंवा अर्पण केलं. बघा येशू ख्रिस्तालाही गावाच्या बाहेर नेलं आणि त्यालाही काय केलं? अर्पण केलेलं आहे. गावात अर्पण केलेलं नाही तर गावाच्या बाहेर येशू ख्रिस्ताला नेलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याचं काय केलेलं आहे? अर्पण केलेलं आहे. आता बाकीच्या दोघांसाठी काय प्रोसिजर आहे बघा. वचन 25. आपल्या याच्यापर्यंत आपल्या अधिपती त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञ पशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. आता तिथे लिहिले का दर्शन मंडपाच्या समोर? लिहिले का? नाही. बघा ह्या वेदीच्या पुढं त्यांना एंट्री नाही. इथून पुढं एंट्री फक्त याजक आणि मंडळीला आहे. मंडळीच्या वडिलांना, मंडळीला पण नाही. इथून पुढं ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह मंडळीचे वडील कुठपर्यंत जाणार आहेत? दर्शन मंडपापर्यंत जाणार आहेत. तिथून पुढेही त्यांना जाता येत नाही. म्हणजे वडील जे आहेत, वडील ते कुठपर्यंत रिप्रेझेंट करतात मंडळीला? दर्शन मंडपाच्या बाहेर, म्हणजे जगामध्येच ते कोण आहेत? मंडळीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. पण आत जाणारा फक्त कोण आहे? याजक आहे. ओके. आता इथपर्यंत कोण याचं आहे? आता बघा अधिपती इथपर्यंत आला, त्याचं कारण काय? तो त्याला पापाची कबुली करायची. त्याला माहीत झालं की मी पाप केलेला आहे, म्हणजे त्याला ख्रिस्त ओळखलेला आहे. 4 तरी सेवा त्याला माहीत आहेत, 4 ख्रिस्ताचे ऑफिसेस माहीत आहेत, शुभवर्तमान माहीत आहे. ख्रिस्त चांगला माणूस होता, राजा होता, सगळं माहीत आहे. आणि पापाची क्षमा व्हावी त्याची इच्छा आहे, माझ्या पापाची क्षमा व्हावी. आणि मग तो इथं आलेला आहे, अधिपती आलेला आहे. आता अधिपती काय करायचं आहे? जिथं वधलं जातं, म्हणजे ह्या वेदीला लागूनच एक टेबल असायचं. तुम्ही जर याच्यावर जर बघा नेटवर, तुम्हाला तो पिक्चर नीट दिसेल. वेदीला लागूनच कापण्यासाठी जागा होती, तिथून मग वेदीवर आणून जाळायचं. तिथपर्यंतच त्यांना एंट्री होती. काय करायचं आहे? डोक्यावर हात ठेवायचा आहे आणि वाचा, जेथे यज्ञ पशूचं वध करतात तेथे त्याचा वध करावा. वध केला. आता त्याला दर्शन मंडपापर्यंत जायची नाही, याचकांनाच पुढे जायचं आहे. आणि काही याच्यात वडिलांनी तिथपर्यंत पोचायचं आहे. मग याजकाने आपल्या बोटाने त्या पापार्पणाचे काही रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. संपलं. जगातला राजा आलाय बरं का, पंतप्रधान आलाय.
मंत्री आलाय, DSP आलाय, पाप केलेला आहे. याजक म्हणणार तुम्ही कोण आहे? हायर अथॉरिटी आहे ना का तुम्ही समाजात? मग तुमचं काय आहे? तुम्ही काय आणायचं आहे? बकरा आणायचा आहे. साहेब आणलेला आहे मी. मग याजक म्हणणार कापा. मग तो कापणार. मग तो रक्त घेणार. कोण? याजक. मग याजक काय करणार? त्याचं रक्त घेणार आणि कुठं चाललंय सगळं? बाहेर जगात शिंगांना लावणार आणि राहिले रक्त पायथ्याला लावणार. बाकी पुढं बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. शांतार्पणाच्या यज्ञ पशूंच्या चरबीप्रमाणे याच्याही सर्व चरबीचा त्याने वेदीवर होम करावा. या प्रकारे त्याच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. पुढं वचन सामान्य लोकांचं ते पापाबद्दल. पण वचन 30. मग याजकाने त्याचे काही रक्त बोटाने घेऊन ते होमवेदीच्या शिंगास लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे. आणि शांतार्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे याचीही सर्व चरबी वेगळी काढून घ्यावी व ती परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य म्हणून याजकाने तिचा वेदीवर होम करावा. याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. आता या दोघांचंही प्रकरण एका प्रकारेच मिटवलेलं आहे. कुठं? जगात. जगाच्या दृष्टीनं त्यांना काय झालेलं आहे? पापाची क्षमा झालेली आहे. त्यांचा विवेक शुद्ध झालेला आहे आणि ह्यांच्या पापासाठी याचकानं प्रायश्चित्त केलेलं आहे. पण देवानं त्यांचं मॅटर नीट लक्षात ठेवा. दोघांचा मॅटर स्वर्गात डील केलेला नाही. जगात त्यांना ठेवलं, जगात अधिपती नेमलं, जगात त्यांना निवडलं, जगातच त्यांचं काय केलेलं आहे? न्याय केलेला आहे. आता तुम्ही ठरवा की तुमचं न्याय हित व्हायचं आहे का आत व्हावा? आम्ही कुठल्या गटात आहोत? आणि म्हणून आम्ही या अर्पणांचा जेव्हा आम्ही पद्धतींचा जेव्हा अभ्यास करतो, आम्हाला पाहायला मिळतं याचकाचं पाप. लक्षात ठेव, तो रिप्रेझेंटेटिव्ह आहे कोणाचा माहित आहे? कॉंग्रिगेशनचा, मंडळीचा. आणि मंडळी या दोघांचंही पाप स्वर्गात डील केलेलं आहे. त्या अंतरपटासमोर काय दर्शवतं बघा. या दोघांचं पापाचं जेव्हा क्षमा केली जाते तेव्हा लक्षात ठेवा काय तिथं होतं. अंतरपटाजवळ देवाशी संबंध आहे. लक्षात ठेवा, तिथं जेव्हा डील केलं जातं, आमच्या पापांची क्षमा केली जाते, तिथं देवाचा आणि आमचा नातेसंबंध पुन्हा जोडला जातो. किती महत्वाचं आहे बघा, मंडळीसाठी आणि याचकांसाठी, की आमच्या पापाचं जेव्हा तिथं क्षालन होतं तेव्हा देवाचा आणि आमचा नातेसंबंध पुन्हा प्रस्थापित होतो. बघा, आमचं पाप ह्या काही धूपविधी आहे. हिथं जेव्हा रक्त सांडलं जातं, पहिलं आमचं नातेसंबंध देवाबरोबर नीट होतात. आणि दुसरी गोष्ट, आमची आराधना, आमची उपासना सुद्धा पुन्हा परमेश्वराबरोबर नीट होते. आम्ही खरे उपासक होतो आणि आम्ही देवाची आराधना करतो. आणि म्हणून
देवाबरोबरचं नातेसंबंध आम्ही सिक्युअर करावे, पुन्हा प्रस्थापित करावे आणि धूपवेदी आमची वर्शिप, मंडळीची वर्शिप पुन्हा रिस्टोर करते. बघा किती महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि मग आमचं ते रक्त कोकऱ्याचं कुठं आणतं आमची? होमवेदीच्या पायथ्यामध्ये पायथ्यापाशी आणलं जातं आणि काय केलं जातं? पायथ्याशी शिंपडलं जातं. आता इथं बघा आम्ही काय, आमचं व्यक्तिगत सदसद विवेक बुद्धी आम्ही काय करतो? देवाबरोबर क्लिअर करतो, आम्ही सेक्युअर करतो की आता आमचा सदसद विवेक बुद्धी जीवनात जगत असताना आम्ही देवाबरोबर योग्य केलेलं आहे, हे त्याचं काय आहे? चिन्ह आहे. आता जगातल्या लोकांचंही ते चिन्ह आहे की तेही सेक्युअर करतात देवाचा अधिकार. बघा हे सामर्थ्य आहे देवाचं आणि अधिकार आहे. पण जगातल्या लोक देवानं जोपर्यंत अधिकार दिलाय तोपर्यंत देवाच्या अधिकारावरती आहेत. लक्षात ठेवा. प्रत्येक राजा, प्रत्येक अधिकार म्हणून नव्या करत आपल्याला सांगितलं की आपण अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करावी, बरोबर ना? आणि म्हणून आम्ही पंतप्रधानांसाठी प्रार्थना करतो, मुख्यमंत्र्यांसाठी प्रार्थना करतो, जे आमच्यावर अधिकार आहेत जगी. कारण ते सगळे अधिकार कुणाकडून आलेले आहेत? पण देवाची इच्छा आहे त्या अधिकाऱ्यांनी पापासाठी क्षमा मागावी, कोकऱ्याला स्वीकारावं आणि ह्या कुठं लावं त्यांचा सदसद विवेक बुद्धी देवाबरोबर नीट असावी आणि देवाकडून ते सामर्थ्य त्यांनी मिळवावं. एवढंच कुणासाठी आहे? जग आणि जगातल्या अधिकाऱ्यांसाठी आहे. आणि म्हणून जे अधिपती आहेत आणि जे सामान्य लोक आहेत, जे देवाच्या सेवेतील म्हणजे जुन्या काळातील निवास मंडपाच्या सेवेतील लोक नाहीत, त्यांना फक्त त्यांच्या विवेकाशी काय आहे? संबंध आहे. ते ख्रिस्ताचं रक्त त्यांना फक्त त्यांचा काय होतो? विवेक जागा होतो. या व्यतिरिक्त त्यांना कुठलीही आशा नाही. आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही कशा प्रकारे जीवन जगत आहोत हे आम्ही तपासणं आणि आम्ही त्याबद्दल गांभीर्य ठेवणं या जीवनात फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही बघितलं पाप अर्पण जेव्हा आम्ही बघतो अकॉर्डिंग टू कसं आहे ते स्थानाप्रमाणे कृती काय आहे, आम्ही त्या अर्पणाशी आयडेंटिफाय करायचं. माझ्यासाठी ते अर्पण आहे. रक्त घ्यायचं, रक्ताचं काय करायचं? स्प्रिंकल करायचं आणि काय करायचं? पुढचा भाग जो देवाचा आहे, चरबी फक्त देवाला द्यायचे, बाकी सगळं बाहेर भस्म करायचं आहे. आता पुढचा भाग जो आहे याचकाचा पोर्शन, अर्पण करणाऱ्याचा भाग आणि पाप काय आहे, आम्ही पापी आहोत का, आम्हाला हे पाप काय आहे माहीत आहे का, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून पाप काय आहे, देवाच्या दृष्टीनं पाप काय आहे हे आम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही पुढच्या वेळेस पाप काय आहे, पापाचं गांभीर्य काय आहे हे आम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. तरच आम्ही पाप अर्पण करू शकणार आहे. लक्षात ठेवा, आम्हाला हे माहीतच नाही हे पाप आहे आणि आम्ही कर लागलोय, आम्ही कधीच हे क्रॉस करणार नाही. लक्षात ठेवा. पण जर आम्हाला पाप काय आहे
देवाच्या दृष्टीने. आज आम्ही बघितलं देव मानवाकडे कसा बघतो, आम्ही बघतो कसं. बघा, मानवाचं आणि माणसांचं बघणं वेगळं आहे. हे आम्हाला दाविदाच्या निवडी वेळेसच परमेश्वरानं आम्हाला क्लिअर केलेलं आहे. जसा देव बघतो तसा तो बघत नाही. आम्ही कुणाला मान देतो, सन्मान देतो? प्रतिष्ठित, पैसेवाले, ज्ञानी. हा, बघा कलेक्टरला भेटायला जायचं आहे, टाय बूट सूट घालून 2ची अपॉइंटमेंट आहे, 1 वाजता जाऊन बसायचं. हा, मुख्यमंत्र्याची अपॉइंटमेंट घ्यायची आहे, 1 महिना 2 महिने फोन करायचे पीएला, अपॉइंटमेंट घ्यायचं. मग कुठंतरी महिनाभर वाट बघून तिथं 2-3 तास थांबून मग कुठं 10 मिनिटाची काय मिळते का? आम्ही त्यांना सन्मान देतो, दिला पाहिजे. पण आला काय आणि गेला काय? पाळकाला आम्ही पाक कचरा केलाय पाळकांचा. ख्रिस्ती लोक कडे बघताना आमचा दृष्टिकोन काय? बघा, जरा विचार करा. आज समाजात पाळकाला किंमत नाही, ख्रिस्ती लोकांना किंमत नाही. हे आमचा दृष्टिकोन आहे बघण्याचा. आज आमच्या दृष्टीनं जगातले प्रसिद्ध लोक, सक्सेसफुल लोक, अधिकारावरचे लोक, त्यांना आम्ही आमच्या कामावरचा अधिकारी इतका रिस्पेक्ट देतो आणि आमच्या पालकाला कचरा म्हणतो. काय वाटेल तसं बोलायचं. मंडळीत एकमेकांबरोबर एकमेकाच्या कुरघोड्या करायच्या, किंमत द्यायची नाही. पण जेव्हा परमेश्वर या ग्रुपकडे बघतो तेव्हा परमेश्वराचं बघणं वेगळं आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे आमचंही बघणं, बोलणं, चालणं हे देव जसा बघतो तसं बघावं. आणि म्हणून आम्ही जगातले नाही आहे, तर जगातून बाजूला काढलेले लोक आहे. म्हणून परमेश्वर दोघांकडे जेव्हा बघतो, परमेश्वर दृष्टीने याजक सगळ्यात महत्वाचं, आणि त्याच्या बरोबरच मंडळी सुद्धा परमेश्वर दृष्टीने काय तेवढीच महत्वाचं आहे. कारण जर याजक चुकला, बघा, याचकानं जर पाप केलं तर तो मंडळीलाही पाप करायला लावतो. लक्षात ठेवा. अनेक याचक आहेत, मी खात्रीनं सांगतो, एक दिवस परमेश्वर त्यांना तेच म्हणणार आहे, मी तुझं पाप त्या हिरकणीवर लिहिलेलं आहे, हिरकणीने त्या ह्याच्यावर लिहिलेलं आहे. कारण आज मंडळांमध्ये चुकीचे सिद्धांत तोड मोरोड करून, तोडून मोडून देवाचं वचन स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून, स्वतःचं मग आर्थिक हित असो आणि मग सामाजिक हित असो, हे वाढवण्याचा प्रयत्न अनेक याजक लोक करत आहेत. आज देवाचं वचनाचे तुकडे करून. प्रियानो, देवाचं बघणं फार भयंकर आहे. देव याचकांकडे बघत आहे. तो म्हणत आहे जर तुम्ही पाप केलं तर कॉंग्रिगेशन ही पाप करणार आहे, वडिलांनी पाप केलं मंडळी सुद्धा पाप करणार आहे, बायबल टीचरनं पाप केलं मंडळी सुद्धा पाप करणार आहे, संडे स्कूल टीचरनं पाप केलं संडे स्कूल मधली मुलं सुद्धा काय करणार आहेत, पाप करणार आहेत. आणि म्हणून दोघांचं पाप परमेश्वर म्हणतो मी एकाच तागडीत तोललेलं आहे. आज आम्ही किती सहज ख्रिस्ती जीवन जगत आहोत, नाही का? पण जेव्हा मी इंडिव्हिज्युअल जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला गांभीर्य समजलं की जर परमेश्वरानं आपल्याला याजक केलेला आहे, परमेश्वर जर आपल्याला मंडळीचा भाग केलेला आहे,
तर ख्रिस्तानं माझ्यासाठी आणि मंडळीसाठी सगळ्यात जास्त मोठं अर्पण दिलेलं आहे. त्याचा दुसरा भाग असा आहे की परमेश्वर जर आम्ही ते जर पाळलं नाही तर परमेश्वर जेवढं ख्रिस्ताचं मोठं अर्पण घेतलेलं आहे आमच्यासाठी तेवढी मोठी शिक्षा सुद्धा आम्हाला होणार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून जर आम्ही मंडळीच्या पुढारपणांमध्ये असल, मग वडील असो, डिकन असो, पाचपदरी सेवा असो, आम्ही ती सेवा अधिक गांभीर्याने घेणं फार गरजेचं आहे. नुसतं व्हायला कोण पण होतं, लक्षात ठेवा. पण त्याचे गांभीर्य हे स्वर्गातून घडलं जातं, लक्षात ठेवा. ऑपरेशन कुठं आहे? स्वर्गात आहे. आणि म्हणून आम्ही तितकं गांभीर्यानं घेणं मंडळी म्हणून आणि मग मंडळीचे पुढारी म्हणून आमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. माझ्याकडे एक चार्ट आहे, मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर टाकीन. म्हणजे तुम्हाला हे जे अर्पण आहेत ते थोडक्यात एक चार्ट बघितलं तुमच्या काय येईल लक्षात येईल, कुठं काय आहे काय आहे काय. तर मी आज उद्या व्हॉट्सॲपवर तो चार्ट काय करेन, टाकेन. यूट्यूबवर आहे, आपल्या गुगलवर आहे. कोणाला सापडत असेल टाका, नाही तर मी डाउनलोड करून मी प्रिंट काढून ठेवलेलं आहे माझ्यासाठी. एक बघितलं की आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात, तर ती मी ग्रुपवर टाकेन. आणि नक्कीच तो ठेवा तुमच्यासमोर की आपलं पाप आपल्यासमोर पाहिजे, आपल्या पापासाठी किंमत केवढी मोजलेली आहे आपल्यासमोर पाहिजे, आणि तिचे परिणाम काय झालेले आहेत ते सुद्धा आमच्या समोर पाहिजे. तर आणि तरच आम्ही खरे ख्रिस्ती, देवाला अपेक्षित. आम्ही जर आमच्याच ख्रिस्तीपणात चाललो तर काय उपयोग होणार नाही. परमेश्वर कशा प्रकारे ख्रिस्ती लोकांकडे बघत आहे ते जेव्हा आम्ही आयडेंटिफाय करू, ते जेव्हा आम्ही ओळखू, तर आणि तरच आम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले जाऊ, ख्रिस्ताबरोबर स्वर्गात बसवले जाऊ आणि ख्रिस्ताबरोबर आम्ही राज्य करणार आहोत. जेव्हा त्याचं रक्त या शिंगांवर आमच्यासाठी शिंगावर लावलं जाईल, आमच्यासाठी त्या अंतरपटावर शिंपडलं जाईल, तरच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आता हे विश्वासानं कसं करायचं प्रॅक्टिकल आम्ही पुढच्या वेळेस आपण बघणार आहोत. आपण डोळे बंद करूया. हे आमच्या महान परमेश्वरा, पुन्हा एकदा ही सुंदरशी वेळ प्रभू तू आम्हाला दिलीस, आणि प्रभू तुझ्या वचनातून प्रभू तू आम्हाला चालवत आहेस, म्हणून तुझे आम्ही आभार मानतो. प्रभू तू चांगला आहेस,